दमली हा. आपण आता मस्तपैकी बसूया कुठेतरी. अगं ए दमलीये काय? आपल्याला अजून किती फिरायचंय? मुंबईतले गरबे पाहायचे. ते खूप उशिरा सुरू होतात रे समीर. मुंबईतल्या सणांची मजा काहीतरी वेगळीच असते ना. कसले काय सगळे इव्हेंट्स असतात नुसते पैसा कमवण्याचा धंदा. त्या मनाने शिवाजी पार्कातली ती दुर्गा पूजा मस्त वाटली ना. मस्त सगळंच असतं ग, पण प्रत्येकाची सण साजरा करण्याची पद्धत वेगळी. समीर, गरबा बघताना ना मला तर नाचावंसंच वाटतं. तुला नाही वाटत? भेडी आहेस का समीर? असं काय, आपण जाऊया ना. हो साहेब साहेब साहेब, 1 कोटीची भव्य तसं सोडत आहे. घ्या ना फक्त 25 रुपये. ए नको रे बाबा, राहू दे. साहेब नशीब आजमाला काय हरकत आहे? एकच तिकिटाचा प्रश्न आहे. घेऊया ना. वहिनी साहेब म्हणताय तर घ्या ना. वहिनी साहेब काय म्हणता हो? ताई तरी म्हणा ना. ताई साहेब घ्या ना एक तिकीट. द्या. आणि हो, देवाचं नाव घेऊन द्या म्हणजे आम्हाला तिकीट लागेल. ह्या तिकिटाच्या मागे माझ्या एजंटचा पत्ता आहे. बक्षीस लागलं की त्याच्याकडनं कलेक्ट करा. कसं? ह्या असं सांगून गेला की आपल्याला खरंच लॉटरी लागणार आहे. नाही लागणार आहे. एवढं घेतलंय ना आता तिकीट, चांगलं बोल की जरा. चांगली नाही ना दिसते? छान दिसते, पण अशी इथे का उभी आहे? ऍक्च्युली इथपर्यंत कारने आले. उतरल्यावर माझ्या लक्षात आलं की आपल्याला 2 हातांनी 4 गोष्टी सांभाळायच्या असतात. केस, पदर, पर्स आणि प्लेट्स. मग सोपं नाहीये. गोंधळ उडाला की नाही? शिवाय तू हाय हिल्सही घातले असशील. ओह या. अगं हाय हिल्स नाही, शिड्या घातल्यात तिने. चला केतकी पाठारे या आत या. चला आता प्रार्थना करूया. देवी शारदे सरस्वती, खूप यश दिलंस, पैसा दिलास. आता एक चांगला नट मिळवून प्रतिष्ठा मिळवते. रांगणेकरांचा नवी सिनेमा करतोय, वेगळा विषय, खूप यश मिळवते त्याला. सरोगेट मदर होणाऱ्या बाईच्या नवऱ्याची घुसमट दाखवतोय. अशीच कृपा असू दे. हा सिनेमा माझ्या करिअर मध्ये माइलस्टोन ठरवते. सो डॉक्टर बाई, आता तरी होऊन जाऊ दे. हॅपी दशेरा. रावणाच्या सिंहासनाखाली नवग्रह होते ना म्हणे. अरे म्हणजे त्याने नवग्रहांवर संशोधन केलं होतं. मला सांग शुभंकर, 10 महिने सीता रावणाच्या कब्जात होती, पण रावणाने तिला कधी स्पर्शही केला नाही का? त्या रावणाला काहीतरी शाप वगैरे होता म्हणे, बरोबर ना? बघितलंस, हेच आपल्याला एका वर्गाने शिकवलं आणि आपण शिकलोय. इथेही आपला डोळस विचार संपलेलाच दिसतोय. ग्रेट. अशा रावणावर तू लिहितेस मा. ऑल द बेस्ट. शेवटचे 4 बघ ना जुळतायत. शेवटचे 4 मागून 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 बघ. अरे हो, शेवटचे 4 नंबर जुळतायत. म्हणजे आपल्याला 10,000 रुपये मिळणार. 10,000. 10,000 मिळाले. मी म्हणाले होते की नाही तुला? मी पण सांगितलं होतं की नाही तुला? काय? मी नव्हतो का म्हणालो, या तिकिटातला 1 रुपया जरी तुला लागला तरी तो तुझ्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट असेल. तो असेलच, पण हा किती चांगला शकून आहे ना. शकून कसला? एका दिवसात 25 रुपयांचे 10,000 रुपये झाले. हा शकून नाहीये का? शकून आहे. तुमच्या राणी साहेबांच्या नशिबावर थोडासा विश्वास ठेवा. राणी साहेबांच्या शॉपिंगच्या बॅग्स उचलण्यासाठी कुठेतरी एक प्रधान नक्की जन्माला आलाय.